नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक असे सहर्ष स्वागत आहे। तर खरं तर मला भरपूर जणांनी हा प्रश्न विचारला होता की तू दोन्ही ट्विन्स बाळांना कशी सांभाळते। तर पहा, पहिली गोष्ट म्हणजे माझ्या दोन्ही बाळांचं टाइम टेबल मी बऱ्यापैकी ठरवलेला आहे आणि त्या ठरवलेल्या टाइम टेबलनुसारच मी माझी सगळी दिनचर्या करत असते। त्यांचं सगळं रुटीन मी त्याच्यानुसारच फॉलो करते। त्याच्यामुळे काय होतं की मी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्यांच्या खाण्यामध्ये काय बनणार आहे, त्या झोपणार केव्हा कधी आणि बाकी सगळ्या गोष्टींचा बऱ्यापैकी टाइम टेबल ठरवले असल्यामुळे मला त्यांना दोघींना एकटीला हँडल करायला बऱ्यापैकी जमतं। त्यानंतर हा प्रश्न होता की त्या दोघींचं जेवणाचं रुटीन कसं सांभाळते। तर बघा, मी पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला येत्या काही व्हिडिओमध्ये दाखवेलच की मी त्यांचा एक चार्ट बनवलेला आहे एका पेजवरती। त्याच्यामध्ये मी त्यांना पूर्ण 8 दिवसाच्या याच्यानुसार सकाळी नाश्त्याला काय द्यायचं, दुपारी जेवायला काय द्यायचं, पुन्हा संध्याकाळी नाश्त्याला काय द्यायचं आणि संध्याकाळी जेवायला काय, म्हणजे अशा प्रकारे सगळं त्यांचं मी तशा प्रकारे लिहून ठेवल्या असल्यामुळे मला ह्या गोष्टी अजिबात विचार करावा लागत नाही की आता काय बनवायचं आहे किंवा काय, म्हणजे ऑलरेडी माझ्या पुढे सगळं लिहिलेलं असल्यामुळं मला त्या खूप गोष्टी सोप्या होऊन गेल्यात। दुसरी गोष्ट मी हे करते की त्या वेळापत्रकामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यानुसारच मी सगळा माझा आठवडेभराचा जो काही बाजार असेल तो सगळा भरून ठेवत असते। किंवा मला जे काही त्यांना दोघींना खायला बनवायचं असतं त्या दोघींच्या खाण्याच्या दृष्टिकोनात मी सगळ्या गोष्टी बनवून ठेवलेल्या असतात। मग नाचणी सत्वाची त्यांना पेज बनवायची असते तर नाचणी सत्वाचे प्रिपरेशन करून ठेवलेलं असतं। किंवा मग मला जर त्यांना रताळ्याचं प्युरी बनवून द्यायची असेल तर त्या आठवड्याभरामध्ये मी रताळे घेऊन आणलेले असतात बाजारातनं। म्हणजे ह्या सगळ्या लहान सहान गोष्टींचं प्रिपरेशन मी आधीच करून ठेवलेलं असतं, जेणेकरून हँड बाय हँड मला त्या सगळ्या गोष्टी पटपट भेटतात आणि माझं काम सोपं होऊन जातं। दुसरी गोष्ट म्हणजे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की ट्विन्स पालकत्व सोपं करण्याच्या टिप्समध्ये की आपण आपल्या मदतीसाठी घरातल्यांची मदत घ्यायची। तर पहा, माझे मिस्टर मला दोन्ही मुलींचा सांभाळ करताना खूप जास्त त्यांची मला हेल्प होते। म्हणजे जेव्हा केव्हा त्यांना टाईम असेल ते मला बऱ्यापैकी मदत करतात। त्याच्यामुळं काय होतं, एकतर मला स्वतःला जेव्हा काही माझा मी टाईम द्यायचा असतो त्यावेळेस मला ॲटलिस्ट तो देता नाही आला जास्त, पण तरीही मी थोडा वेळ तरी मला स्वतःला दिवसभरातला हे पुस्तक वाचण्याची आवड असल्यामुळे एक पान तरी वाचेल किंवा नाही काही म्हटलं तरी पण त्या दोघींचं जे काही जेवणाचं रुटीन आहे किंवा इतर ज्या गोष्टी मला त्यांच्यासोबत करायच्या असतात त्या सगळ्या गोष्टींचं प्रिपरेशन करायला मला ह्या गोष्टीमुळे मदत होते। त्यानंतर मला एक जणांनी विचारलं की तू दोन्ही मुलींना एकटीच कशी सांभाळते। तर पहा, माझ्या दोन्ही मुली खूप शांत आहेत, त्याच्यामुळं खरं तर त्यांना मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते दोघींची, का त्या मला खरंच खूप जास्त सपोर्ट करतात। त्याच मला ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ वगैरे बनवण्यासाठी मोटिवेट करतात खरं तर। कारण मला हा विचार येतोय की दोघी असून म्हणजे एकटी असताना सांभाळ करताना मी व्हिडिओ बनवते, त्यांना पण पाहते, घरातलं पण सगळं स्वयंपाक वगैरे जरी कोणी हेल्प नसली तरी करते, तर त्या खरंच मोटिवेशन आहे माझ्या आत्ताच्या घडीला। कारण त्यांच्याकडे पाहून जो काही माझा थकवा आहे ना तो खरं त्या दोघींमुळे म्हणजे जातो। त्याच्यामुळं त्या दोघींचं खरं तर मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते की भगवंतानी एवढ्या सुंदर शांत मुली मला दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं खरंच थँक्यू श्रीषा आणि प्रिशा। त्यानंतर मला विचारण्यात आलं होतं की तू तुझ्या दोन्ही मुलींना एवढ्या लवकर स्वतःच्या हाताने खायला कसं शिकवलं। तर पहा, मी पहिल्यांदा जेव्हा त्यांना वर चालणे द्यायला सुरुवात केली तर तेव्हा मी फक्त त्यांना खेळायच्या उद्देशाने फिंगर फूड द्यायला सुरुवात केली। तर फिंगर फूड वगैरे काय आहे, कशा पद्धतीने द्यायचं, काय काय त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो याचा मी लवकरच एक व्हिडिओ बनवेलच। परंतु मी फिंगर फूड द्यायची, त्याच्यामुळे त्यांना ते असं हातामध्ये पकडण्याची ग्रीप पटकन आली आणि त्याच्यामुळे मग मी आता बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेच आहे की मी जेव्हा त्यांना पोहे वगैरे ह्या सगळ्या अशा म्हणजे भाताचं शीत, त्याच्यानंतर लाही, ह्या सगळ्या गोष्टी मी हाताने पकडण्याच्या ज्या आहेत त्या ग्रीप येण्यासाठी द्यायला सुरुवात केली होती लवकरच। त्या स्वतःच्या हाताने मात्र खायला त्यांनी सुरुवात केली।
आता अशी कंडिशन आहे की म्हणजे जास्त काही त्यांना स्पूननी वगैरे ते काही भरवतच नाही, पण त्या त्यांच्या हाताने खातात. आणि म्हणतात ना, आपल्या आईला कधीच पूर्ण पोटभर जेवले असं वाटत नसतं, परंतु आपल्याला जेवढी भूक असते ना तेवढंच आपण खातो. त्याच पद्धतीने मुलांना जेवढी भूक आहे तेवढेच मुलंसुद्धा, लहान बाळंसुद्धा खात असतात. त्याच्यामुळे जास्त काही लोड घ्यायचा नाही. जर आपल्याला तसं अगदीच काही वाटलं की आपलं बाळ खात नाही आहे, तर अशा वेळेस आपण स्वतःहून भरवण्याचा प्रयत्न करायचा. पण अगदी खात नसेल तर याचा अर्थ त्याचं पोट भरलेले आहे, त्यानुसार आपण त्यांना फोर्स करायचा नाही. कारण अन्नाप्रती प्रेम आणि आदर वाटला पाहिजे, नाही की ते पाहिल्यानंतर ना किंवा असं नाही वाटलं पाहिजे की आता मला खाऊ भरवायला आली मग आता रडारड आणि ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे. हाच एक आहे. आणि दुसरी गोष्ट, जेवण भरवण्याच्या आधी प्रत्येक वेळेस वदनी कवल घेता हा श्लोक आम्ही म्हणतो. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना समजते की आता हा श्लोक बोललाय म्हणजे आता जेवण येणार आहे. खुर्चीमध्ये बसवलं की समजतंय की आम्हाला खायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. येत्या काही व्हिडिओमध्ये मी बाळांसाठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत किंवा मला कोणकोणत्या गोष्टी उपयोगात आल्या त्या सगळ्या डिटेल्स व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे. तर अजून तुमच्या काही कमेंट असतील, तुम्हाला सिंगल बेबी असेल किंवा ट्विन्स बेबी असतील, तुमच्याकडे देखील अजून काही माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा, की जेणेकरून माझं ह्या दोघींना सांभाळतानाचा जो काही प्रवास आहे तो अजून बऱ्यापैकी सुलभ होईल. ह्या व्हिडिओचा तुमच्या इतर कुणाला जर त्याची मदत होत असेल तर नक्की त्याच्यासोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओच्या सबस्क्राईब शेजारी असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल त्यावेळेस तुम्हाला त्या व्हिडिओच्या पडल्याचा नोटिफिकेशन यायला नक्कीच मदत होईल. तर पहा, ह्या लहान सहान गोष्टी करताना असाच आमचा अगदी हसत खेळत मजेत असा दिवस जातो. त्यानंतर असं एक होतं की हे सगळं एकटी मॅनेज करताना, दोन मुलींना पाहताना, घरातलं सगळं सांभाळताना स्वतःला कसं मोटिवेट ठेवते. तर पहा, खरं तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की माझं सगळ्यात पहिलं मोटिवेशन जे आहे ते माझ्या दोन्ही मुलीच आहेत. कारण त्या खरंच इतक्या शांत आणि मला समजवून घेतात ना. आणि इतर जेव्हा देखील माझी बाकीची काही कामं चालू असतात, जेव्हा मुली झोपलेल्या असतात किंवा त्यांच्या खेळत असतात, त्यावेळेस मी मोबाईलवरती काही मोटिवेट व्हिडिओ लावत असते किंवा मला जे काही शिकायचं असतं, जेणेकरून मला काही सर्च करायचं असतं, ज्या काही गोष्टी करायच्या असतात ती मी माझ्या इतर गोष्टी करत असताना फावला वेळ त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून मग स्वतःच्या बुद्धीला सातत्याने आपण चालना दिली गेली पाहिजे. जसं आपण म्हणतो की सोनं उघडत राहिलं का त्या चकाकी वाढते, तसंच आपल्या बुद्धीला सुद्धा गंज लागू नये. त्याची जे काय आहे आपली पॉवर जी आहे किंवा आपली जी काही ज्ञान आहे ते सातत्याने वाढवत राहिलं पाहिजे ना. आपल्याला ज्ञान घेण्याची, मिळवण्याची भूक असली पाहिजे. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे ना सातत्याने ना काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी आपल्या कानावरती आल्या पाहिजे. त्यातनं आपण काय गोष्टी करू शकतो, कशा प्रकारे आपण त्या आपल्या जीवनामध्ये आणू शकतो, त्याच्यामुळे आपल्या सोबतच्या, आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये त्याचा काय बदल होऊ शकतो किंवा त्याचा परिणाम म्हणून काय त्यांच्यामध्ये चांगल्या गोष्टी आपण देऊ शकतो काय, या सगळ्या गोष्टींचा विचार सातत्याने डोक्यामध्ये येत असल्यामुळे आपण बिझी पण राहतो. दुसरी गोष्ट, आपल्याला सातत्याने काही ना काहीतरी करायची एक मोटिवेशन, ऊर्जा मिळत राहते. आणि ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये सातत्याने चालू असतात. व्हिडिओ बनवायचे असतात, एडिट करायचे असतात, मुली झोपतात त्यावेळेस व्हॉइस ओव्हर करायचा असतो, प्लस घरातले पण बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहायच्या असतात. आणि शायद जी नाही सी काही नाम है. तर चला, याच नोटवरती आजचा जो काही व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला मी या ठिकाणी पूर्णविराम देते. तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटतं, कारण माझं हे सगळं पाहून, ह्या सगळ्या गोष्टी करत असतानाचं मला तुमच्यासोबत कनेक्ट होत असताना खूप भारी वाटतं. कारण माझ्यामुळे तुम्हाला जीवनात जर थोडाफार काही बदल झाला तर मला त्याचा नक्कीच आनंद होईल.